जो कोणी आहे तो माझ्या आई वडिलांमुळे, आणि जिथे आई वडिलांचा आशीर्वाद असतो तिकडे यश नक्कीच असतं. त्यामुळे ह्या सिनेमात तर मुळात ही गोष्टच म्हणजे मला मला भावली आहे. म्हणजे आमचे ते देवा पांडे बोलते उसमें सस्पेंस रखेंगे किसको बताएंगे नहीं क्या है. तर मुळात ही गोष्ट कौटुंबिक आहे आणि ही प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी, प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करत असते. आणि मी नेहमी आम्ही गमतीने खरा साहेबांशी पण जेव्हा आमच्या मीटिंग तेव्हा बोललो होतो की आईवरती खूप सिनेमे निघाले. अलकाताईंनी वेगवेगळ्या पद्धतीने आई महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसमोर मांडली, पण बापाला जास्त अंडरलाईन कोणी केलं नाही. इतक्यात हिंदीमध्ये झालं, इंग्लिशमध्ये मी पर्सेंट ऑफ हॅपीनेस नावाचा विनचा पिक्चर पाहिलाय. ते म्हणजे वडील ह्या व्यक्तीविषयी जास्त आजच्या घडीला सिनेमा आलेले नाहीयेत. आणि मी माझ्या आई वडिलांबद्दल खूप इमोशनली अटॅच आहे, कारण प्रत्येक आई तुमच्या प्रत्येक मुलाखतीत आम्हाला कारण त्यांनी म्हणजे माझ्या प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत आई वडील असतात. आणि ह्या सिनेमातला माझा बाप गणेश यादव सर आलेले आहेत, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि त्यांना स्टोरी बोलूया. आणि बरं झालं मी बोलताच माझा बाप इथे आलेला आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे ह्या सिनेमात मी हा आणि हे बोलणारी माझी आई या सिनेमाची ती पण आलेली. मग ये आता तू येत म्हणजे त्याचप्रमाणे व्यासपीठावर मी आमंत्रित करते हर्षा गुप्ते, जगन्नाथ निवंगुणे, भरत जाधव, माफ करा भरत चव्हाण आणि स्मिता कोणकर यांना. मी तेच म्हणत होतो की वडिलांची महती म्हणण्यापेक्षा बाप सॅक्रिफाईस करतो ते कधी कोणी सांगत नाही. आणि ह्या सिनेमात एका अशा मुलासाठी एक माणूस स्वतःचं आयुष्य वेचतो जो त्याचाच नाही. आणि खरंच माणूस शेवटी गेल्यानंतर तो मातीत जातो, पण तो असताना त्याची खूप गोष्ट आणि सगळ्या गोष्टी आपण खूप त्या म्हणजे आजच्या पिढीने तरी घ्याव्यात. आणि यात म्हणजे पोस्टरवर मला खूप दाखवलं जातंय, पण खरं आणि मनापासून सांगतो या सिनेमाचा खरा हिरो गणेश यादव सर आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, एक नट म्हणून मी खूप काय स्वार्थी आहे. मी नेहमी काही ना काही घेत असतो. त्यांच्याबरोबर एवढा मोठा सिनेमात काम करायला मिळालं, त्यांचे बारकावे पाहायला मिळाले. आणि माणूस नट म्हणून ते खूप ग्रेट आहेत, पण माणूस म्हणून त्या माणसाने ह्या सिनेमात ज्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना सांभाळलं, खरंच हॅट्स ऑफ आहे सर. थँक्यू सर, थँक्यू. आज बरं वाटतं की आम्ही हा सिनेमा माणूस एक माती खूप मेहनत केली या सिनेमावरती. म्हणजे मला वाटतं 1939 साली विशांत नावाचा माणूस आला होता. 1939 साली आला मला वाटतं. आणि त्या माणूस विशांतरामच्या नंतर आता हा आमचा सुरेश शंकर झाडे या माणसाचा माणूस 24 तारखेला लागतो. आणि सांगितल्याप्रमाणे खरंच खूप एक छान साधी फिल्म आहे. कारण मला वाटतं की बापाचा पिक्चर बनणं खूप डिफिकल्ट असतं. बापा आईवरती माहेरची साडी झालं, हे झालं, ते झालं, पण बापावरती असा चांगला सिनेमा बनला नव्हता. आणि मला एक आणखी आवडलं की मी जेव्हा या सिनेमात होते तेव्हा बाबा असं काही म्युझिक वाजत नाही. खूप छान, खूप इमोशनल आणि मला वाटतं की सिद्धार्थ हा थिएटर म्हणजे बरेचसे थिएटरचेच लोक असल्यामुळे, सगळेच लोक थिएटरचे असल्यामुळे, आणि आमच्या डायरेक्टर साहेबांनी आम्हाला झाडे साहेबांनी खूप सांभाळून घेतलं. त्यांनी आम्हाला खूप इम्प्रोव्हाइज करण्यासाठी त्यांनी कधी थांबवलं नाही. आणि नाही आवडलं तर नाही म्हणायचे, नाही हे बंद करू असं म्हणायचे ते. पण आवडलं की ते म्हणायचे अच्छा हे करते. आणि मला वाटतं की ते खूप सीन्स आम्ही बरेचसे सीन इम्प्रोव्हाइज करत गेलो. आणि इव्हेंट टेकमध्ये खूपच आम्ही ॲक्च्युली खूप किंवा हर्षा काय खूप इमोशनल व्हायचं. ॲक्च्युली इमोशनल व्हायचं आम्हाला सीन करताना. आणि जर तुम्हाला रडायला आवडत असेल तर बाबा तुम्ही परत जाऊन पहा, त्याची गॅरंटी आहे. माणूस एक माती तुम्ही प्लीज बघा. आणि म्हणजे 100% गॅरंटी आहे, रडून डोळे सुजून तुम्ही थिएटरच्या बाहेर आहे. थँक्यू. रुचिता काय सांगा? खरं तर ना सिद्धार्थच्या बाजूला उभं राहून इंग्लिशमध्ये बोलायला, बिकॉज आय युजली मच मोर कम्फर्टेबल इन इंग्लिश. हे मला शूटला असं पण सहन करावं लागत होतं. तर हा वडिलांवर चित्रपट आहे हे सगळ्यांनी सांगितलंच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी टीम आहे ज्यासोबत मी काम केलं, म्हणजे गणेश दादा, सिद्धार्थ, आशाताई, ही पॉवर पॅक्ड टीम होती माझ्यासाठी. म्हणजे
म्हणजे यानंतर रिॲक्शन काय येणार आहे हे सगळं एकदम वर्कड आउट असायचं. त्यामुळे ॲक्च्युली मी नर्वस होते अख्खा सिनेमाभर की एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायचंय. सुरेशजी होते हू मेड मी कम्फर्टेबल, नाही तू करू शकतेस. पण सिद्धार्थ काय ॲक्च्युली एनर्जी, यू कांट बीट हिज एनर्जी. त्याच्यामुळे ती कोप अप करायला मला 12 तास झोपायला लागायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आत्ताच डिस्कस करत होतो की आम्ही जे काय आम्ही 15 दिवस शूट केले, आम्ही फक्त सिनेमाबद्दलच बोलत होतो, बाबांविषयी बोलत होतो, इमोशन सीन्स आमचे कसे वर्कआउट करायचे ते बोलत होतो. तर त्यामुळे इट वॉज अन अमेझिंग जर्नी दॅट आय हॅड. मला खूप शिकायला मिळालं आणि थँक्यू सो मच सुरेशजी, थँक्यू सो मच मॅडम, दादा की तुम्ही हा पिक्चर प्रोड्यूस केला. थँक्यू सो मच. नमस्कार, मी हर्षा गुप्ते, माणूस एक मातीमधली सिद्धार्थची आई. सिनेमा जरी बाबावरचा असला तरी आईला सुद्धा कमी स्थान नाहीये या सिनेमामध्ये. सिनेमातली किंवा शूटच्या वेळेची फक्त एकच आठवण सांगते, ये मेरा भाई. सगळ्या इमोशनल सीन्स मॉनिटरवर बसून बघायचे, खूप रडायचे. ते स्वतःच एवढे रडत होते एवढं मिठा मारायचं. ते इतके रडायचे. प्रत्येक सीन संपला इमोशनल की बघावं तर हेच रडतायत. आता बघू काय सिनेमाची जादू तुमच्यावर कशी चालतीये. रडता म्हणजे एवढं सांगायचं होतं की त्या म्हणजे हे जे आम्ही सीन केले, जसं गणेश सर म्हणाले की इम्प्रोवाइज केले, हे सीन जे आहे ते आपल्या आयुष्यात घडणारे सीन आहे. त्याला डायलॉगची गरज नसते. त्या माणसाच्या त्यांनी सीन त्या सिच्युएशनला तो मुलगा काय रिॲक्ट होईल, त्याच्यावर त्याचा बाप काय रिॲक्ट होईल, त्याची आईची अवस्था काय असेल, हे सिच्युएशन प्रत्येकाच्या घरात घडलेले आहे. ते तितक्या इमोशनली व्हावे ते सुरेशच्या डोक्यात होतं. ते आम्हाला ज्या पद्धतीने करायचे तो सीन झाला की आम्ही तर अगोदरच गेलेलो असायचो, पण तो येऊन माणूस एक छान मिठी मारायचा की छान झालं का, तो कधीच ओके कठीण असं काहीच बोलायचं नाही, यायच्या मिठ्या मारायचं. त्या मिठीचाच एक वेगळा आनंद होता. तेच सांगायचा प्रयत्न. नमस्कार. या फिल्ममध्ये मी एक लावणी गाणं केलं जे आपण सगळ्यांनी बघितलं. पहिल्यांदाच लावणी परफॉर्म करत होते, तर मी खरंच खूप नर्वस होते. पण आणि आज खास मी म्हटलं नाही, मी आज येणार आहे, मला गाणं बघायचं आहे, कारण मला जास्त उत्सुकता होती आणि गाणं बघायचं होतं. याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं आहे, तर या गाण्याला सुद्धा असंच प्रेम मिळावं अशी माझी विनंती. आय जस्ट होप यू गिव्ह मी अँड ब्लेस मी द सेम. थँक्यू सो मच. नमस्कार, मी जगन्नाथ निवंगुणे. खरं म्हणजे ही फिल्मच मला चुकून मिळालेली. गणेश दादा सिद्धार्थाचा बाबा आहे आणि मी सिद्धार्थाचा बाप आहे. त्या चित्रपटामध्ये एवढं जगू शकतो. गणेशाबरोबर मी ऑलरेडी एक फिल्म केली होती, दुसरी फिल्म. पण खूप कोऑपरेटिव्ह आर्टिस्ट ज्याला म्हणतो की दादा आपण असं करूया का, कधीच म्हणजे आमच्या दोघांचे सीन होते आणि प्रचंड रडणारे सीन होते. एकतर मी माझ्याकडे बघून मला कोणी हा एक कॉमन मॅन करेल किंवा एक तर पोलीस किंवा गुंड याच्या पलीकडे जातच नाही काही. पण त्याला शब्द बोलवत होते सिद्धार्थला की माझ्यापेक्षा किंवा फर्स्ट हाफ वेगळा, गणेश यादव सेकंड हाफ म्हटलं बॅटिंग केलं अक्षरशः. फक्त ही फिल्म सिद्धार्थ आणि गणेश म्हणजे बाप मुलाचं जे काही नातं आहे त्या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि खरोखरच म्हणजे सिद्धार्थ म्हणला तसा की रुमाल घेऊनच विकायला लागले जातात किंवा प्रत्येक सीटवर असं रुमालच ठेवायचं जातं पहिल्या शोला तरी. आणि मी सगळ्यांचे आभार मानतो की मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. नक्कीच कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध यांचे बंध जपणारा आणि त्या बंधांनी रसिकांना बांधून ठेवणारा असा हा माणूस एक माती चित्रपट.